ना बरोबर तू धर मोबाईल महत्वाचा आहे पण मला भीती वाटते. इथं बोट नाही ना तुझं दिसत वर. तर आपल्या घरी आज आलाय मिया भाई. काय भीतीच नाही राहिली गरीबाची. आणि तर आता उन्हात नावले मस्त गार गार बदाम शेक येताना आणलं सगळे. एवढ्या जवळ आणू नको रे कॅमेरा. याला घेतलं आणि जात होतो इथून तर आम्हाला दिसला उसाचा गाडा. तर गाईज बघा विहानचं काय सोय आहे. सकाळी उठल्या उठल्या हातरून इथंच आहे त्याचं आणि आता जस्ट उठल्याने तर मम्मीला मदत करायला काय इस्कटायला. मम्मी सुरू आहे मार्केटमधनं माल आणलेला काल पप्पानी. तर ते भरण्यामध्ये भरायला डाळी वगैरे सगळ्या. आणि सकाळच्या 8 वाजल्यात आणि 8 वाजता सुरू आहे कारण की दिवसभर मिळत नाही वेळ. शेत वगैरे जायला लागतं शेतात वगैरे त्यामुळं 6 जण जाणार शेतात. तरी बघा खुश झाले बघा किती. हे पडते शाबू शाबू पडते नक्की ते लांब कर. शाबू आणि साखर लांब कर नाही तर व्यस्त येणार नाही. हे पोत्यात घेऊन आले सगळे. अतुल इकडे पण आलाय. नाही अतुल बघा सर आहे. चला तेल दुसरंच आणलं चांगलं आणा म्हणलं शेंग तेल विसरलं. तर आणि इकडं अनन्याच काय चालू आहे. अनन्या आज भांडी घासायला सुरू आहे. अनन्या आज लेट उठल्या. तोंड बघा तोंडावर नवाळ सांगते किती मी का तुम्ही. 8 वाजले आत्ता आणि तू 9 वाजता उठल्यास म्हणजे अजून 1 तास हे झाल्यास काय भविष्यामधनं उठल्यास. हा प्यायचे पाणी दे जरा पाईप. तर इथं सुरू आहेत भांडी आणि मस्त पाण्यावर आणि नळ चालू करायचं आहे मला हे करायचं आहे ग. नारळमध्ये पाणी सुरू करायचं द्यायला लागते की पाणी. इकडं पप्पा चालू आहे देवपूजा करायला पप्पा. इकडं भांडी सुरू आहे तिकडे डाळ वगैरे सुरू आहे. मी पाणी पितोय. दे दे चहाचा. केलं की आंघोळ सकाळी उठलं गेलं आंघोळ करूनच सियाल सोडायला गेलो. तर आत्ता मी सियाल सोडून आलो. याला सांगितलं नाही फक्त नाही खरंच असं. अगं आंघोळ करूनच आलो. आंघोळ करूनच आलं काय जा मग. हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय. तर गाईज जरा असं गळा. तर मी आता बसलोय जेवायला आणि जेवणामध्ये काय आहे आज आहे जेवणामध्ये थांबा दाखवतो तुम्हाला. सो गाईज चला. तर आजची मॉर्निंग झालं. इकडं आणायला बसल्या आणि मी आता जेवायला बसले कारण की बाहेर बसल्यात मम्मी आणि अतुल जेवायला. आणि पप्पा गेल्यात शेतावर फार्म हाऊसचं काम बघायसाठी. आणि आता आम्ही एवढे जण आहे. आमचं शूट होणार चालू थोड्याच वेळात. तर आता पहिला जेवण घेतो तर तुम्हाला दाखवतो जेवणामध्ये काय काय आज. तर राईस आहे भाकरी आहे माझी फेवरेट आणि आहे की कांद्याची भाजी आहे आणि बटाटोची आमटी. गाईज तर आम्ही आलतो आता सियाला घ्यायला आणि सियाला घेतलं आणि जात होतो इथून तर आम्हाला दिसला उसाचा गाडा. उसाचा रस खाना काय म्हणतात त्याला. हां सो आता आम्ही इथं रस घ्यायसाठी थांबले. मम्मीला आवडतो आणि इथला उसाचा रस एकदम भारी असते म्हणजे क्लीन स्वच्छता वगैरे चांगली आहे यांची. जरा आम्हाला बरं वाटते. आम्ही कायम पार्सल नेता यांच्याकडून नेतो. सो आता 1 लिटर सांगितलं आहे बघा तोपर्यंत बसा इथं आणि 1 लिटर पार्सल झाल्यावर घेऊन जातो. आणि सियाला बघा घेतलं आता. आणि आम्ही किडे आम्ही बघितले होते आणि आता त्याचा फोटो काढला. सो गाईज बघा इथं बसलो होतो आणि कुणाचं उमेश आलाय आपला शाळेचा मित्र स्कूल फ्रेंड. काय म्हणतोस कसं आहेस निवांत बरं आहे ना काम तुमचं चालू आहे. तर हे माझा स्कूल फ्रेंड आहे आणि आता सगळे आपापल्या कामात लागल्यात त्यामुळे भेटणं होत नाही. आता याने बघितलं काय आम्हाला हां बघितलं म्हणून बरं झालं आला भेट झाली तेवढी. चला हे पळाल ते पळाल. सो गाईज तर आत्ता आम्ही आलो वेळ झाला ते जातो आम्ही आता. सो पाणी घेऊन जाणार आहे आम्ही शेतात. हे बघा पाणी भरून ठेवलंय आणि पप्पाला टिफिन पण द्यायचा आहे. हे बघा बाहेर गेले खेळायला. गेट उघडली की बाहेर पडायला. इथं बदाम शेक घ्यायला जाता आता म्हटलं बदाम शेक घेऊन जाऊया. कुठे गेला आता दिसत नाही. हां बदाम शेक घेऊन जाऊया म्हटलं जाता. आता हे बघा इथं आपण शूट केला होता तिथं त्या भैयापाशी आलोय. भैया पण हसायला लागलेत जरा. तर जरा आता बदाम शेक घेऊन आम्ही जातो शेतामध्ये. तर आहे तर बदाम शेक घेतो. बरं इथं आम्हाला जाता येतं बदाम शेक इथं मिळते.
घेऊन जाता येते. अजून आम्हाला लई पल्ला पाठ गाठायचा आहे. सो गाईज बघा फायनली आम्ही आलेलो आहे आपल्या शेतामध्ये. आणि पप्पांचा डबा पण घेऊन आले, मला दिले त्यासाठी. ती जेवली काय? किती जण आहे त्याने? ती किती जण आहे? दोघं जण. काय कर ती रबर ठेवा आजी लागते. तर आता उन्हात नावले आणि मस्त गार गार बदाम शेक येताना आणलं. सगळीच प्यावले. पप्पा जेवून पेतो म्हणलं. आम्ही तिघं प्यावले ना आम्ही आतो. सो गाईज तर बघा फायनली वतलेलं होतं. काल का परवा वतलं होतं, परवा दिवशी. आणि हे आता आज खोलले. आता ह्याच्यावर बांधकाम होणार आहे उद्या. का आज होणार आहे? उद्या होणार आहे. आज कॉलम वाढून घेणार आहेत वर. तर हे 2 खोलीचं आहे. वेळ बघूया आता पुढे काय काय होते, दाखवतो तुम्हाला. आणि चिडलोय मी. अरे तुलाच म्हणतोय, जाते का काय डोक्यात? नाही करणार मी. झाडू ठेव, डोळ्या काय भीती भीती आहे की नाही मामाची? चल झाडू. झाडू ठेव. चल झाडू भेट नाही तर मस्त. गरीबाची नाही बरोबर. तू धर मोबाईल महत्वाचा आहे बेटमध्ये, पण मला भीती वाटते. इथं बोट नाही ना तुझं दिसत वर? मामा काय करतोय? अगं कडीपत्ता आज वर नाही, मस्त मी असं चढून बघा. आता कढीपत्ता चालू आहे काढायचं. इथल्या इथं आम्हाला कडीपत्ता लगेच काढता येतं रोजच्या रोज, ताजा ताजा भाजीसाठी. चला. आणि काही आता बघा गार्डन सर्व आहे. आणि विहार बघा काय करतोय आता. विहार बघा. विहार तुझं बघा विहान आलाय बघा इथं. विहानला कडीपत्ता तोडला. मग मला वाटलं असं नाही तोडला, म्हणून मी आता आणि तोडला. ठीक आहे. ज्यूस आहे विहानसाठी बघा. संत्रीचा ज्यूस करून आणलाय. पाजा काय गोल कशाला? तसं फिरूया काय? या फिरूया. आता अनन्याचा हॉस्पिटलला नेणार आहे अनन्याला, कारण की तिचं दुकान आलंय. सारखं मला टॉन्सेस होतात. हा त्यामुळे दुकान आलं टॉन्सेस. तिच्या गळा पण दुकान आलाय आणि खवखव आलाय ना, सर्दीवाणी. सर्दी सारखं चालते. मग आपण चेकअप करू. हो गोळ्या देतो तुला. हो डॉक्टर बनून. आणि माझं काल नाही तर परवा कान दुखलं होतं आणि मी हॉस्पिटल मध्ये गेलती. हॉस्पिटल. तर आता आईला पण नेणार आहे. आता नंबर लावतो, नंतर निवांत पटपट आवरून. तेवढा दुखतोय तेवढंच आहे, बाकी काही नाही. हा गाळ असते 2-3. आता ही 3री बार आहे. चौथींदा आहे जे. मग आम्ही पहिला मेडिकलच्या गोळ्या आणली पण नाही हो ना. मग आता म्हटलं हॉस्पिटललाच जाऊया. आणि इकडं कोणता आराम करायला आमच्या घरात. हे बघा. ओ माहिती काय आराम काय दूध पेलाक नाही. एवढ्या जवळ आणू नको रे कॅमेरा. याचं दूधचं टायमिंग झाले. थांब जरा ते आपटायला पाहिजे जरा. नाही धुवायला नाही, नुसतं आपट मुंग्या जातात त्याच्या. धुतल्यालाच आहे. हे तापट काढायला भिंतीवर खाली. हा एका साईडला म्हणजे मुंग्या पडतात. सगळ्या मुंग्या झाल्या असतात त्याला. हा तर आता दूध दिले की ती निवांत पिते आणि ती पोत्यावर झोपते. आणि आज इकडे जातो. इकडे उजेड आहे. ए विहान रडायला काय झाले? ग्रेप्स खायला आवडतं. ग्रेप्स. आणि आज थोडं मला पण थोडंसं. आणि आज मला पण हा करतो. आणि आज मला पण थोडंसं गळ्याला खवखायला लागले, बहुतेक सर्दी होल्यासारखं. मग हिच्यासोबत मी पण दाखवतो थोडं. आणि ही काय म्हणाले? नंतर दाखवा. आता मी आलोय वर. आणि वर चालू इथं अतुलचं आणि मम्मीचं इकडं पाणी मारायचं झाडांना. संध्याकाळच्या टायमाला जरा शांत असते, ऊन नसते जास्त, त्यामुळं झाडांना पण चांगला आहे. तर वरची आपले जे टेरेस गार्डनची झाड आहेत त्यासाठी संध्याकाळी आले. सकाळी घाईत होत नाही शेतात चालल्यामुळं. सो आत्ता मारायला मी म्हणलं कुठं आहेत तर बघायला आलो. वर आलो तर बघतोय तर ह्याने वर आहेत. मग चला आता हे आम्ही पण थोडंशी थांबतो, एन्जॉय करतो वातावरण हे, आणि मग जातो खाली. तर आपल्या घरी आज आलाय मिया भाई. हे बघा मिया भाई.
गुड आफ्टरनून. सो आम्ही बघा दोघंजण पाण्यात ग्लास घेऊन काय करावं एवढ्या रात्री. तर हे बघा, तर आम्ही आहे गुळण्या करावले नमकच्या पाण्याच्या, कारण की थोडं थोडं गळा आम्हाला दुखा लागला गळा. मी सांगितले की गुळण्या करा नमकच्या पाण्यानं. सो आता गरम पाणी आणि नमक मिक्स करून उकळले चांगलं. सो आता आम्ही इथं बाहेर शेका लावले पाण्यानं, गरम पाण्यानं. सो हे बघा कसं आहे आवाज सो चला आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. आपण गो बोलते मी या. बाय बाय, गुड नाईट गाईज. चला आजचा ब्लॉग आपण एंड ग्लास न करू.